लोकसभेच्या रिंगणात एमआयएम देखील उतरणार। बहुजन वंचित आघाडीच्या वतीनं औरंगाबादमध्ये एमआयएमचा उमेदवार प्रकाश आंबेडकरांची घोषणा। काँग्रेसचा गोव्यामध्ये सत्ता स्थापनेचा दावा। भाजप सरकार अल्पमतात आल्यानं बरखास्त करण्याची राज्यपालांकडे मागणी। गोव्यात शिवसेना लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार। जितेश कामत आणि राखी प्रभुदेसाई यांना उमेदवारी। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपाचा केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरू। उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतरही अर्जुन खोतकरांची नाराजी कायम। उद्या औरंगाबादच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे निर्णय जाहीर करणार। खोतकरांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेसची अंतिम यादी उद्या जाहीर होणार। सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास होणार सुरुवात। सीएसएमटी पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्व पुलांचं नव्यानं स्ट्रक्चरल ऑडिट होणार। ऑडिट करणाऱ्या कंपन्यांनी महिनाभरात रिपोर्ट सादर करण्याचे मुंबई महानगरपालिकेचे आदेश। भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या पुरुषोत्तम जाधव यांना शिवसेनेची साताऱ्यातून उमेदवारी। उदयनराजेंविरोधात जिंकण्याचा जाधव यांचा दावा। ठाणे ग्रामीण पोलिसांकडून 3 कोटी रुपये किमतीचं 25 किलो इफेड्रिन जप्त। या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक। मुंबईच्या केईएम रुग्णालयातल्या शवागार आणि शवविच्छेदन गृहाच्या दुरुस्तीचं काम सुरू। जय महाराष्ट्रच्या दणक्यानंतर प्रशासनाला आली जाग।